एक छोटासा मला तुला मागे आपल्या बोलण्यामध्ये आलेला किस्सा आठवतोय, की जसं आता आपल्याला इंटरव्ह्यू एखाद्याचा घ्यायचा असेल, तर आपण त्या व्यक्तीला फोन करतो, इंटरव्ह्यू द्यायला येणार का विचारतो. जसं आज मी तुला केला, हां. की तू इंटरव्ह्यू द्यायला येणार का? कधी-कधी ह्या व्यक्तीने आपला इंटरव्ह्यू घ्यावा, अरे बापरे! असं पण कधीतरी कोणाला तरी वाटत असतं आणि तसा तुला एका राजकीय व्यक्तीचा कॉल येऊन गेलेला होता. हे हं. तू मागे सांगितलं होतंस. हो. त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर खरं तर त्या आहेत सुप्रिया सुळेताई. क्या बात है! एकदा असं झालं, की माझा शो सुरू होता आणि मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं, की मी सुप्रिया सुळेताईंचा पी-ए बोलतोय आणि मॅडम तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू करायला कधी येणार? तर मला असं वाटलं, की यार कुणीतरी मजा घेतंय माझी. म्हणलं, "हो का? बरं, बरं. हां, घेऊत ना, लवकर घेऊत." आणि असं म्हणून मी फोन कट केला. 2 दिवसांनी मला कॉल आला. "मॅडमला तुमचा इंटरव्ह्यू आवडलाय." कारण माझा लाईफ जर्नीज तेव्हा सुरू होते ना. मी तेव्हा ते इंटरव्ह्यूज माझे ऑन एअर बरोबर. जात होते. तर त्यांना आवडलाय. भेटायचंय त्यांना तुम्हाला. तर मला असं झालं, की "हो? बरं." पण तरी मला असं वाटलं, की हा माणूस मला काहीतरी गंडवतोय. इतके मोठे लोक कुठे आपल्याला किंवा दुसराच कोणीतरी फोन करतो. असेल, असं कोणीतरी असेल. आणि मग मी ओके म्हणाले आणि मग त्यानंतर खरंच त्यांचा फोन आला, की ह्या दिवशी मॅडम आहेत. तर तुम्ही याल का? या दिवशी जमणार आहे का? आणि मी म्हटलं, "हो, मी येते." आणि मग मी त्या दिवशी गेले. तर त्यांची अशी सभा, सगळे लोक वगैरे तिकडे आणि असे आपल्याला सवय असते असं अशा म्हणजे मला तर अजिबातच सवय बरोबर. नव्हती. गेले त्यांची सभा सुरू होती. तर मला त्यांच्या पीएने सांगितलं, की "या तुम्ही जरा त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसा." तर मी बसले. आणि मग त्यानंतर त्यांना सगळ्यांना बसवलं. आतमध्ये आल्या आणि मग जवळपास 1 ते 1.5 तास आम्ही परत गप्पा मारत होतो. क्या बात! आणि त्या इतकं कमाल बोलतात आणि इतक्या इन्स्पायरिंग गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. मी म्हणलं ना, एक रेडिओ जॉकी असताना तुम्ही अजून एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, की तुम्ही एक चांगले लिस्नर असायला पाहिजेत. बरोबर आहे. जर तुम्ही एक चांगले लिस्नर असाल, तरच तुम्ही त्या गोष्टी नीट ऐकून त्यावर परत प्रश्न विचारू शकता. त्यातनं एखादा प्रश्न तुम्हाला सुचू शकतो. नक्कीच. आणि ते होत गेलं आणि मला ह्या सगळ्यांच्या अनुभवातनं मी खरंच सांगते आज माझ्याकडे खूप मोठा खजिना आहे ह्या सगळ्या अनुभवांचा, वाह! जो मला आजही कामी येतो.